नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हे जे सगळं व्होट चोरीचं प्रकरण चाललेलं आहे आणि चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार यांनी एक ती जी अत्यंत मूर्खासारखी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेनंतर इतकं त्यांना सगळीकडे ट्रोल करणं सुरू झालेलं आहे याच्यामध्ये की म्हणजे अनेकांनी त्याच्याबद्दलचे खूप काय काय त्यांचे मीम्स बनवलेत, नंतर व्हिडिओज छोटे छोटे रील्स तयार केलेले आहेत. एकाने मला असं फोन करून सांगितलं की ज्ञानेश तू बदनाम हुआ मोदी तेरे लिए. म्हणजे हा जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे तर ज्ञानेश कुमार बदनाम हुआ मोदीजी तेरे लिए. आता सिनेमाच्या गाणी वापरून सुद्धा या ज्ञानेश कुमारला ट्रोल केलं जात आहे. याचा सरळ अर्थ काय होतो की निवडणूक आयोगाची विश्वासार्हता लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे ढासळलेली आहे. म्हणजे इतकं झालेलं आहे बघा, मी म्हणजे स्क्रीनवर पण आम्ही दाखवतो. ज्ञानेश कुमारांनी जो चष्मा घातला होता त्या चष्म्याची किंमत किती आहे? तो मेबॅक कंपनीचा चष्मा आहे, 2,33,000 रुपये ही त्याची किंमत आहे. आणि एवढ्या महागाचा चष्मा ज्ञानेश कुमार घालतात हे सुद्धा आता लोक काढून म्हणजे शोधून काढून सोशल मीडियावरती टाकायला लागलेले आहेत. आता माझ्या मनात हे आलं की आता नरेंद्र मोदींनी काही दिवसापूर्वी भाषण केलं की स्वदेशी वापरा. या टेरिफच्या घोषणेनंतर मोदींचं भाषण काय होतं की आता इम्पोर्टेड गोष्टी वापरू नका, स्वदेशी वापरा. मोदींचा ज्ञानेश कुमारच हे वापरत नाहीये, मोदी इम्पोर्टेड चष्मा वापरतोय. म्हणजे मोदी स्वतः वापरतातच, पण हा याच्यामध्ये एक विषय आला. पुन्हा ते पत्रकार परिषदेमध्ये खोटं बोलले. ट्विटरवरती म्हणजे एक्स प्लॅटफॉर्मवरती तेही हवं तर आम्ही दाखवू असं विचारलं की एक ROFL गांधी नावाचं हँडल आहे आणि त्यांनी विचारलं की नॉयडाचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहेत तर नॉयडाचे कलेक्टर कोण, नॉयडा या ठिकाणचे दिल्लीला लागून जे नॉयडा आहे त्या नॉयडाला DM कोण आहे आणि त्यांचं ज्ञानेश कुमार यांच्याबरोबर काय नातं आहे. त्याच्यावर लगेच ग्रोकनी उत्तर दिलं की ती ज्ञानेश कुमार यांची मुलगी आहे तिथं. मग त्यांनी विचारलं की शेजारचा जिल्हा सहारनपूर, या सहारनपूर मधलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कोण आहे? मग त्यांनी सांगितलं ते बन्सल म्हणून यांचे जावई आहेत ज्ञानेश कुमार यांचे. मग श्रीनगरचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कोण आहेत? मग त्यांना त्याच्यावरती परत आलं की ती त्यांची मुलगी आहे, आणखीन एक मुलगी, दुसरी मुलगी, की श्रीनगरला डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे. म्हणजे या सगळ्या महत्वाच्या जिल्ह्यांमधल्या प्लम पोस्टिंग ज्याला म्हटलं जातं हे सगळं या ज्ञानेश कुमार या सरकारकडून एन्जॉय करतायत. आता अशा प्रकार सगळं असताना म्हणजे ज्ञानेश कुमारांनी इतके सगळे फेवर सरकारकडून घेतलेत. त्यांची स्वतःची बॅकग्राऊंड पण अशाच प्रकारची आहे. म्हणजे ते शिकले कुठे काय वगैरे याला काहीच अर्थ राहत नाही, कारण ते नंतर अमित शहाच्या बरोबर काम करत होते. त्यामुळे हे सगळ्यांना आता माहिती आहे की ज्ञानेश कुमारांची पारदर्शकता ही किती अपारदर्शक आहे हे आतापर्यंत सगळ्यांना समजून गेलं. त्या पत्रकार परिषदेमध्ये ते जे धादांत खोटारडे बोललं, खूपपणा केला की कोणीही ऍफिडेव्हिट सादर केलं नाही. समाजवादी पार्टीनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर 18,000 मतदारांची ऍफिडेव्हिट्स सबमिट केली होती. 18,000. या 18,000 ऍफिडेव्हिट्स वरती या निवडणूक आयोगाने काय केलं? काही नाही केलं. त्याच्यानंतर बिजू जनता दल ओडिसामध्ये, बिजू जनता दलांनी तिथली विधानसभा निवडणूक झाली आणि भाजप निवडून आल्याबरोबर त्यांनी व्होट्स काउंटेड आणि व्होट्स पोल्ड म्हणजे झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान याच्यामध्ये 25 ते 30% फरक आहे. निवडणूक आयोगाच्याच डेटाप्रमाणे हे सर्व निवडणूक आयोगाला ऍफिडेव्हिट्स वरती दिलं. त्यावरती निवडणूक आयोगाने काय केलं? काही नाही. आता बिजू जनता दलाने जाहीर केलंय की राहुल गांधींनी हे एक्सपोज केल्यानंतर आता ते याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करणार आणि न्यायालयात जाणार. नंतर ते इतकी बावळटासारखी वक्तव्य त्यांनी केली की ज्याला काही राहायला घरच नसतं त्यांच्या घराचे नंबर 0 असतात. म्हणजे ज्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला की 0 नंबर कसा काय घराचा, त्यावेळेला त्यांनी सांगितलं ज्याला घरच नाहीये, जो बेघर आहे, अशी करोडो लोक आहेत आणि त्यांच्या घराचा नंबर 0 म्हणून धरला गेलेला आहे. मग आता मी हा आणखीन एक चार्ट दाखवतो बघा. आता याच्या मागचं गूढ काय आहे हे ज्ञानेश कुमार सांगतील का? म्हणजे ज्याला घरच नाही त्याचा घर क्रमांक तुम्ही 0 टाकला, इथं घर क्रमांक तुम्ही 99,999 टाकलाय आणि इथं सर्व जाती धर्माची लोक त्या एका घरात राहत आहेत. 99,999 क्रमांकाचं घर वरती एकदम बारीक अर्धवट ते कट झालेले ते पान बघा. ब्राह्मणांची कॉलनी आहे ती त्या मतदारसंघातली.
आणि हे सर्व इतर जाती धर्माची लोक त्याच्यामध्ये राहत आहेत. आणि घर क्रमांक दिलाय 99,999. याचं काय उत्तर देणार आहे हा ज्ञानेश कुमार? बिहारमध्ये आता जे SIR केलं, म्हणजे यादी शुद्ध करायला म्हणून आम्ही आता बाहेर हे करतोय असं ज्या वेळेला त्यांनी सांगितलं, तर हे बघणं खूप महत्वाची गोष्ट आहे की SIR केल्या, म्हणजे ते स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार यादीची जी आहे ती केली असं त्यांनी सांगितलं आणि मतदार यादी शुद्ध करावी वगैरे वगैरे. काय झालं हे आपण बघा, म्हणजे हा एक व्हिडिओ बघा. देखिए, हम लोग हर बूथ पर भाकपा माले के टीम जिस टीम कर रहे हैं कि सही मायने में जो सरकार हमको जो लिस्ट दिया है, मृत का जो लिस्ट दिया है 180 लोगों का मृत घोषित किया गया है, तो हम लोग जांच कर रहे हैं कि सही मायने में यह लोग मृत हैं कि इनका नाम है, ये जिंदा हैं। तो जब हम लोग धराईचक में जब आ रहे हैं तो देख रहे हैं, जब जांच किए ऐप से तो देख रहे हैं कि यहाँ 180 आदमी का नाम कटा हुआ है, जबकि यह तमाम लोग जीवित हैं। आप कैमरा के सामने देख लीजिए कि तमाम लोग अपने वोटर ID कार्ड लेकर के खड़ा हैं आपके सामने। यह भूत नहीं है, यह जिंदा इंसान है जिसको सरकार ने मृत घोषित कर दिया है। इसलिए हम मांग कर रहे हैं सरकार से कि इसको तत्काल धराईचक में 83-84 बूथ नंबर स्पेशल कैंप लगा करके इन तमाम लोगों को नाम को ऐड किया जाए, और तभी, और नहीं तो इसके लिए हम लोग बहुत बड़ी आंदोलन करेंगे। धराईचक मुख्यतः जानबूझ करके राजनीति साजिश के तहत इनका वोट से वंचित किया गया है, जब संविधान में हमको एक वोट डालने का अधिकार मिला है और यह अधिकार से वंचित करने का सरकार की यह पॉलिसी है। एका गावामध्ये, बिहार मधले एक छोटंसं गाव, त्या गावामधल्या 180 जिवंत लोकांना निवडणूक आयोगाने मृत म्हणून घोषित करून टाकलं. जिवंत असलेल्यांना मृत. यातले काही जण सुप्रीम कोर्टात हजर झाले, यातले काही जणांनी राहुल गांधींबरोबर चहा प्यायला. ही जी दिसतायत व्हिडिओमध्ये माणसं, ही काय भूत आहेत? काय हे निवडणूक आयोग काय करतंय आणि काय हा ज्ञानेश कुमार काम करतोय? अजून याच्यामध्ये एक डेटा आहे, तोही मी तुम्हाला सांगतो. बिहार मधल्या या SIR मध्ये झालंय असं की सर्वात जास्त ज्या मतदारांची नावं काढून टाकली गेलेली आहेत त्यात सर्वाधिक मतदानाचा हक्क गमावलेल्या महिला आहेत. आणि जिल्हानिहाय आकडेवारी आहे, ती मुद्दाम पूर्ण फुल स्क्रीनवरती बघा. राजपूर शेड्यूल कास्ट कॉन्स्टिट्युएन्सी आहे. 69% म्हणजे मतदानाचा हक्क गमावलेल्यांपैकी 69% महिला आहेत. रामगड 67% महिलांनी हक्क गमावलाय. ढाका 65% महिलांनी हक्क गमावलाय. हे बिहार मधलं ढाका, बांगलादेशातलं नाही, नाही तर बावळट लो IQ बुलडोजर असलेल्या लोकांना असं वाटेल. त्याच्यानंतर मोहनिया 65% महिलांनी हक्क गमावलाय. बबुआ 64% महिलांनी मतदानाचा हक्क गमावलाय. ठाकूरगंज 63%, अमौर 63%, नंतर कचधामन 63% महिला. बरहामपूर 63% महिलांनी हक्क गमावलाय. नोखा 62% महिलांनी हक्क गमावलाय. कलमूर 64% महिलांनी हक्क गमावलाय. ही सगळी यादी बघा. इतक्या महिलांची नावं मतदार यादीमधून वगळून टाकली. 65 लाख जे वगळलेत त्यात हे आहेत सगळे या महिलांची. आणि एकूण जर तुम्ही बघितलं जिल्हानिहाय बिहार मधलं, तर गोपालगंजमध्ये 15% मतदार हे वगळले गेलेत. म्हणजे 2024च्या लोकसभेला ज्यांनी मतदान केलं होतं असे 15% मतदार विधानसभेमध्ये वगळून टाकलेत. पुनियामध्ये 12%, किशनगंजमध्ये 12%, मधुबनीमध्ये 10%, भागलपूरमध्ये 10%, सहरसामध्ये 9%, सीतामढीमध्ये 9%, समस्तीपूर 9%, सरन 9%. ही काय भयानक आकडेवारी आहे. म्हणजे विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार याच्यामधल्या मतांचा जो फरक आहे तो यापेक्षा कमी असतो. एकूण मतदानाच्या टक्केवारीत जर काढला तर विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण मतदानाच्या टक्केवारीमधला मतांमधला फरक हा याच्यापेक्षा कमी असतो. 5%, 4%, 6% अशा फरकाने विजयी उमेदवार विधानसभांना निवडून येतात. इथं 12-12, 15-15%, 9% मतदारच तुम्ही वगळून टाकलेत. त्यातही तुम्ही बहुसंख्य महिला वगळल्यात, 60%पेक्षा जास्तच. हा जो प्रकार आहे
हा अत्यंत गंभीर आहे. आणि मतदानाचा हक्क गमावणं हे इतकी साधी गोष्ट नाहीये. तुम्ही मतदानाचा हक्क गमावला की तुम्हाला अनेक योजनांमधून वगळलं जातं. मतदान करणं म्हणजे काय? मतदान करणं म्हणजे तुमच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, प्रश्न, समस्या या मांडणं आणि त्या सोडवून घेणं. म्हणजे राजकीय बेबंदशाही असो, अधिकाऱ्यांची बेबंदशाही असो, बेकायदेशीर वागणं असो, या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आणि हे सगळं बदलून टाकण्यासाठी आपल्या, तुमच्या, माझ्या सर्वसामान्य माणसाच्या हातात काय असतं? तर एक मत, की त्या मताद्वारे आपण तुमचा विरोध तुम्ही मांडू शकता. तुम्ही तो उमेदवार, तो राजकीय पक्ष सत्तेमधून घालवू शकता. त्यांना योग्य ते काम करायला भाग पाडू शकता. त्या एका मताच्या सोबत माझ्या जगण्याच्या हक्कापासून, म्हणजे मतदानाच्या हक्कामधून मला काय काय मिळतं? मला जगण्याचा हक्क मिळतो, मला उपजीविकेचा हक्क मिळतो, मला त्या राशनचा हक्क मिळतो, मला वेगवेगळ्या सरकारी योजनांचा हक्क मिळतो, मला रोजगाराचा हक्क मिळतो, मला शिक्षणाचा हक्क मिळतो. हे सगळे हक्क या मतदानाच्या हक्कामधून तुम्ही काढून टाकताय मार्फत. हे इतकं भयानक प्रकरण आहे. एवढ्या महिला याच्यातून वगळल्या जात आहेत. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की राहुल गांधींनी बिहारच्या या निवडणुकांच्या आधी मतदानाच्या हक्कासाठी म्हणून बिहारमध्ये यात्रा सुरू केली आहे. आणि काही दृश्य बघा तुम्ही, किती भयंकर प्रचंड रिस्पॉन्स आहे याला. ही नुसती दृश्य बघितली तरी लक्षात येतं लोकांच्या मनामध्ये आणि पोटामध्ये किती आग आहे. कारण या मतदानाच्या हक्कामधून त्यांना संविधानाने दिलेले सर्व हक्क आणि अधिकार मिळणार आहेत आणि त्यापासूनच त्यांना वंचित केलं जात आहे. संविधानाने हा जो मूलभूत हक्क दिला, एक माणूस एक मत, तोच काढून टाकला जातोय. आणि हे म्हणून अत्यंत गांभीर्याची गोष्ट आहे. आज हे बिहारमध्ये करतायत, उद्या भारतभर करतील. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये किंवा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागेल मतदार याद्यांवर. कारण या स्थानिक स्वराज्य संस्था, हे 23 महानगरपालिका, जिल्हा परिषदा, हे मिळून 4-1 लाख रुपयाचं वार्षिक बजेट आहे. या सगळ्यावर कब्जा करायचा आहे. हे उगाच झालेलं नाहीये. या आधीचं हे जे ओडिसामध्ये प्रकार झाला, ओडिसामध्ये खाणी आहेत, माइन्स अँड मिनरल्स आहेत आणि त्यावरती अदानीला घुसवायचं त्याच्यामध्ये. यासाठी म्हणून ओरिसामध्ये अशा प्रकारे 25 ते 30% झालेल्या मतदानापेक्षा मोजलेलं मतदान जास्त आहे हे बिजू जनता दलाने समोर आणलं. त्या जगन्नाथ मंदिराच्या संपत्तीवरती पण यांचा डोळा आहे. आपल्याला माहिती आहे हे फार केदारनाथ करतात. तो मोदी गुहेमध्ये वगैरे जाऊन बसतो. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट्स करताना सुद्धा बरेच जण म्हटले तो मोदी काय म्हणतात, कारण ती मोदी म्हणू शकत नाही म्हणून. हे लक्षात घ्या. आणि हा मोदी सुद्धा आधीच्या पंतप्रधानांबद्दल काय काय बोलत होता हेही लक्षात घ्या. म्हणून मी तो मोदी बोलतो. आणि नसे तो मोदी चुकीचा असेल तर सांगा काय म्हणू, ती मोदी म्हणू का ते मोदी म्हणू. पण या केदारनाथला वगैरे जाऊन बसतात आणि गुहेत जाऊन बसणं वगैरे सगळं ढोंग केलं जातं. केदारनाथ मंदिरामधलं सोनं हे सर्व लंपास झालं. त्या ठिकाणी पितळ आणून ठेवलं गेलं आणि अशाच प्रकारे या मंदिरांच्या संपत्तीवरती डोळा ठेवलेला आहे. आणि ते कोणी केलं याच्याबद्दल अजूनही आरोप निश्चित केले जात नाही आहेत. आणि म्हणून हे पुन्हा गंभीर आहे. आणि म्हणून हे राहुल गांधींनी जी यात्रा काढली आहे, या यात्रेची दृश्य बघा. या यात्रेला आलेल्या लहान मुली आणि महिला, एका पत्रकाराने त्यांच्याशी बातचीत केली. ऐका ती छोटी मुलगी काय बोलते. आप लोग सब यहाँ क्यों आए हो? राहुल गांधी की तरफ आप सब आए हो? हाँ? सुने कि राहुल गांधी आने वाला है, इसलिए भाग के हम लोग सब चले आए। अच्छा, अगर राहुल जी मिलेंगे तो क्या कहोगे? तो क्या कहेंगे कि अपना पूरा इंडिया संभाल के रखो और देश से आगे चलाइए। आगे चलाएंगे. ती मुलगी सांगते आहे की मी राहुल गांधींना सांगेल देश एक ठेवा, देश मोठा करा, देश पुढे न्या. या अपेक्षा आहेत सर्वसामान्य गरीब माणसाच्या राहुल गांधींकडून.
हा खूप मोठा फरक आहे. आणि यानंतर आता मी तुम्हाला महाराष्ट्रामधलं, म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली, पंढरपूरमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरमध्ये दर महिन्याला मतदार नोंदणी होत होती. निवडणूक आयोगाने आता बऱ्याच याद्या त्यांच्या वेबसाईटवरून गायब करून टाकल्यात, पण ऍडिशनच्या लिस्ट होत्या. ऍडिशन म्हणजे ऑक्टोबर 2024 या महिन्यामध्ये किती मतदार ऍड झाले, त्यामुळे मी ती सहज डाउनलोड केली एक कुतूहल म्हणून. ऑक्टोबर 2024 ची मतदार यादी डाउनलोड केली. त्यावेळेला लक्षात आलं की त्याच्यामध्ये साधारण 4560 4600च्या आसपास मतदार त्या एका महिन्यामध्ये नोंदवले गेले. आता ती मशीन रिडेबल असल्यामुळे इमिजिएटली मी त्याच्यावरती स्कॅन करून चेक करून पाहिलं, सर्च करून. तर 4600 या नोंदवलेल्या मतदारांमध्ये 257 मतदार असे निघाले की ज्यांची नावं या मतदार यादीमध्ये 3-3 वेळेला आहेत, 4-4 वेळेला आहेत, 4ही वेळेला वेगवेगळे त्यांचे व्होटर आयडी आहेत. आणि म्हणजे या सगळ्यांचं जर मतदान झालं असं समजलं, असं जर आपण गृहीत धरलं की या 257 ओरिजिनलनी 257 वेळा मतदान केलं, म्हणजे प्रत्येकी एक वेळेला, पण त्यांची जी एक्स्ट्रा 3-3 4-4 वेळेला नाव नोंदवलं गेलं, त्या वेगवेगळ्या व्होटर आयडी वरती नाव नोंदवलं गेलं, त्या ठिकाणी इतर कोणी जाऊन मतदान केलं असेल तर 4600 मध्ये 1200 मतं वाढली, बोगस, एका महिन्यात नोंदवलेली ही. यात लोकसभा 2024 पर्यंत किती बोगस नोंदवले होते हे माहीतच नाही. आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये ही निवडणूक झाल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर ही एका महिन्याची मी सांगितली, त्या आधीच्या 4-5 महिन्यांमध्ये किती बोगस नोंदवले गेले माहीत नाही. आणि म्हणून हे खूप गंभीर आहे. आता लोक टिंगल टवाळी करायला लागलेत. म्हणजे तो फॉर्म 6 जो आहे तो 18 वर्षाचा झाल्यानंतर फॉर्म 6 भरायचा आणि मतदान करायचं, हे त्याच्यामधून अभिप्रेत आहे. आणि त्याच्यावरती राहुल गांधींनी त्यांच्या यादीत दाखवून दिलं की 70 वर्षाचा भरतोय, 96 वर्षाचा भरतोय, 57-58 वर्षाचा माणूस भरतोय, फॉर्म 6 भरून मतदान करतोय, आणि असे 30,000पेक्षा जास्त. त्याच्यावरून आता पुन्हा या निवडणूक आयोगाने काहीतरी म्हटलं की भरलं 25 वर्षाच्या 50 वर्षाच्या माणसांनी फॉर्म 6 भरला तर काय. हो बरोबर आहे. त्याच्यावरती लोकांनी व्हिडिओ केले की तो मध्य प्रदेशमधला एक व्हिडिओ आला होता ना, भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी भर रस्त्यावरती, नॅशनल हायवेवरती कसे एका महिलेबरोबर लैंगिक चाळे करत होता, 70 वर्षाचा होता. त्यामुळे हायवेवरती 70 वर्षाच्या माणसाने असं केलेलं चालतं आणि फॉर्म 6 भरलेला चालत नाही का, असं म्हणून लोक आता टिंगल करायला लागलेत. ज्ञानेश कुमार, तू बदनाम हुआ, नरेंद्र मोदी तेरे लिए. आणि हे सगळं झाल्यानंतर हे एक छोटासी क्लिप आहे राहुल गांधींच्या भाषणाची बिहार मधली, है का. इलेक्शन कमीशन से मैं कहना चाहता हूं, पूरा देश आपसे एफिडेविट मांगने का काम करेगा. थोड़ा सा समय दे दो. हर स्टेट में, हर विधानसभा में, हर लोकसभा में हम आपकी चोरी पकड़ के देश को दिखाने जा रहे हैं. राहुल गांधींनी थेट सांगितलंय निवडणूक आयोगाला की थोडा वेळ द्या, आम्ही देशभर तुमच्या या वोट चोरीच्या विरोधात इतकं वातावरण निर्माण करू की भारतभर प्रत्येक मतदार तुमच्याकडे ऍफिडेव्हिट मागेल, प्रतिज्ञापत्र मागेल. आणि हे व्हायला हवं. याच पद्धतीने जन आंदोलन होतात, याच पद्धतीने लोकशाही जिवंत ठेवता येते. हे व्हायलाच हवं, हे महाराष्ट्रातही व्हायला हवं. मी माझ्या आधीच्या 3-4 व्हिडिओमध्ये हे दरवेळेला म्हटलेलं आहे की जिथे जिथे भाजपवाले भेटतील, कार्यकर्ता असो, पदाधिकारी असो, आमदार असो, नगरसेवक असो, पंचायत समितीचा सदस्य असो, कोणीही असो, तो समोर आला की निर्भत्सना करा आणि व्होट चोर म्हणा त्यांना. हे जाहीर निर्भत्सना झाल्याशिवाय, आणि अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनकडे आपण ऍफिडेव्हिट मागितलं पाहिजे. त्यांचीच कायदेशीर जबाबदारी आहे की मतदार यादी ही संपूर्णपणे निर्दोष, संपूर्णपणे पारदर्शक अशा पद्धतीची असेल. ही कायदेशीर जबाबदारी त्यांची आहे, त्याचा ते पगार घेतात. आणि आपल्या म्हणजे समाजवादी पार्टीनी किंवा बिजू जनता दलानी एवढी सारी हजारो ऍफिडेव्हिट देऊन सुद्धा यांनी काही केलेलं नाही. आता ढोंग करतायत, ऍफिडेव्हिट मागतायत. राहुल गांधींनी 1,05,000 1,02,50 ऍफिडेव्हिट जरी दिली तर त्यावेळेला ते पुन्हा त्या फॉर्मचा संदर्भ सांगतील आणि म्हणतील की 45 दिवसाच्या आत दाखल करायला पाहिजे होतं, आता या तुमच्या ऍफिडेव्हिटला आम्ही काही किंमत देणार नाही. त्यामुळे ही भामटेगिरी चाललेली आहे निवडणूक आयोगाची, आणि याचा अत्यंत कसोशीने आपण प्रतिकार केला पाहिजे.
कारण हे जर करू शकलो तरच या देशातली लोकशाही टिकेल. आणि एक खूप स्वागतार्ह गोष्ट आहे की एकीकडे सर्व विरोधी पक्ष आता भारतभर या व्होट चोरीच्या विरोधात वातावरण निर्माण करणार आणि दुसरीकडे सर्वच्या सर्व विरोधी पक्षातर्फे महाअभियोग आणला जाणार. चीफ इकॉनॉमी म्हणजे या इलेक्शन कमिशनरच्या विरोधात, सीईसीच्या विरोधामध्ये महाअभियोग म्हणजे लोकसभेचे 100 आणि राज्यसभेच्या 50 खासदारांनी पत्रावरती द्यायचं की यांच्या विरोधामध्ये महाअभियोग चालवावा. मग सुप्रीम कोर्टाचे 3 न्यायाधीश, लिगल एक्सपर्ट्स यांची समिती तयार होते आणि ते इन्व्हेस्टिगेट करतात. आणि मग त्यांचा जर रिपोर्टमध्ये हे दोषी आढळले तर यांना यांच्या पदावरून हाकलून दिलं जाईल आणि तोपर्यंत सुद्धा ते पूर्ण होईपर्यंत यांना यांचं काम करता येणार नाही. आणि मुळामध्ये चीफ इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट ही ज्या कमिटीने केली त्या 3 सदस्यीय समितीमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा आणि 3रा सदस्य राहुल गांधी, त्यामुळे 2 जणांनी ऑलरेडी बहुमत ठरवून घेतलेलं होतं. असा अत्यंत पार्शल पद्धतीने हा निवडणूक आयुक्त नेमला गेलेला आहे याच्या विरोधामध्ये. आणि तो आता आपल्या लोकशाहीचे धिंडवडे काढतोय. आणि म्हणून याच्या विरोधामध्ये आपण हे काम केलं पाहिजे. या अशा पद्धतीने यांना निवडणूक आयोगाला आपण जाब विचारला पाहिजे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं इथं खाली कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचवा, अगदी कळकळीनं सांगतोय. आणि ज्यांना ज्यांना याची लिंक शेअर कराल त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आता ही वादळात रूपांतर याचं व्हायला पाहिजे. तुमच्या सहकार्याची याची अपेक्षा आहे. तुमचं सहकार्य असेल तरच हे सत्य सांगणं आम्हाला करता येणं शक्य आहे. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.